चला पंच प्लीज विनंती करतोय थोडी घाई करा. चला ऑनफिल्ड अंपायर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी मुकेश आलाय. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर पहिला बॉल पडण्याआधी तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी. एक्स्ट्रा प्लेअर नसेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या. साता समुद्रा पलीकडे या स्पर्धेचं विश्लेषण होते. चला टीम श्रमिक नगर. श्रमिक नगर आता कुठलाही कॉल तुम्हाला दिला जाणार नाही. या लक्षात घ्या. तुम्हाला शेवटचा हा माझा कॉल आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि त्याच्याबरोबर करण बरोबर ना. बॉलिंग ट्रॅकवर मुकेश. पहिला बॉल सलामीची जोडी. 4 ओव्हरची मॅच ग्रामीणचा लॉर्ड्स त्यातला पहिला बॉल. पहिला बॉल चांगला बॉल हाताळलाय. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न आहे. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. पहिला बॉल बीट केलाय. पहिल्या बॉलवर रन नाही मिळते. स्ट्राइकला करण आहे रे भाई. करण आहे ना स्ट्राइकला. स्ट्राइक एंडला करण आपण पाहू शकाल. पहिला बॉल मुकेशने डॉट केलाय. एक चांगली दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाने सध्या हाताळली. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. इथे देखील डॉट बॉल आलाय. लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 डॉट बॉल आपण पाहू शकाल. मुकेश यांना पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगली गोलंदाज आहे. सॉफ्टवेअरने ढकललाय. बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल चला डिक्लेरेशन झोन मध्ये घोषाणकी क्षेत्रात सिंगल बी. इथे पहिल्या 3 बॉल मध्ये सिंगल आली. ओव्हर नंबर पहिलं सध्या मार्गस्थ आहे. तीन बॉलचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या 1 धावा. धावफलकावरती पाहायला मिळते. मुकेश परत एकदा तयार. इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहे. सध्या पहिलं षटक मार्गस्थ असताना बॉल तयार. इथे देखील चांगला बॉल. यावेळेला रन मिळत नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 धावा. बॉलर तयार. परत एक वेळा इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या 3 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी इथे चांगली होते. मुकेश यांना आपण पाहत आहे. इथे ड्राईव्ह केलाय परंतु हो माय गॉड ड्राईव्हला जबाब आहे. चुकी झाली. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. करणच्या बॅटमधून एक चांगली ड्राईव्ह इथे पाहायला मिळते आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर झालाय 7. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 रन स्कोर कार्ड वरती. बॉलर तयार. परत एक वेळा इथे परत एकदा पंच सूर्या सर आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. बॉल तयार. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. रन मिळत नाहीये. ओव्हरची होती ती समाप्ती. चांगलं बॉल. चांगलं बॅटल. एक चौकार. त्यानंतर चांगला पलटवार. ओव्हरची होती ती समाप्ती. टीमची धावसंख्या 8 धावा.
श्रीकांत आलाय बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. स्कोर झालाय 8 धावा. मजा येणार या मॅच मध्ये. दोन टीम नवी मुंबईतील दोन दादा संघ आपण पाहू शकाल एकमेकांच्या बरोबर. श्रमिक नगर टीमने या हंगामामध्ये चांगला परफॉर्म केलाय. 8 धावा. धावफलकावरती बॉल तयार. श्रीकांत आलाय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे चांगला बॉल तेज तर्रार वेग भन्नाट. क्या बात है. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड होतोय भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीच्या गोळीने बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगला बॉल इथे हाताळण्यात आलाय. वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. तेज तर्रार रफ्तारच्या पद्धतीने बॉल पडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत यांना आपण पाहू शकाल. इथे चांगला बॉल आहे. ड्राईव्ह केला आहे परंतु मी ते सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहू शकाल. नगरसेवक चषक 2026 चा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहताय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. सिंगल बी इथे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आहे. इथे ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट +1 2 धाबा इथे मिळते आणि 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 12 धाबा. 12 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. श्रीकांत यांना आपण पाहू शकाल. 12 धाबा. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणात महत्व दिलं गेलंय. 12 धाबा. इथे आणखीन एक बॉल बॅक ड्राईव्ह. सिंगल मिळते. एक धाबासाठी लढताना दिसत आहेत. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 वरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 13 धाबा. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी परत दंडित केलाय. परत टाकावा लागेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चे उल्लंघन इथे वापरलंय. 14 धाबा. इथे परत एक वेळा व्हाईट बॉल. स्कोर झालाय 15. नेक्स्ट मॅच टॉससाठी मी अनाउन्समेंट करतोय. अनिल स्मृती करावे आणि राहुल स्मृती सेक्टर 10. अनिल स्मृती करावे राहुल स्मृती सेक्टर 10 दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. 15 धाबा धावफलकावरती आहे. सिवूड 48 विपक्ष श्रमिक नगर टीमच्या दरम्यान. यावेळेला पाहू शकाल सिंगल घ्यायचा मानस. ओ माय गॉड. चिकी सिंगल अगदी वेगाने पूर्ण होते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 16 धावा. सोळा धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. हा ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न परंतु पंचांनी परत एक वेळा दंडित केलाय. परत टाकावा लागेल. आता स्कोर झालाय 17 रन. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. सतरा धावा धावफलकावरती आहे. इथे पाहू शकाल बॅटची कडा घेत बॉल चालत डिक्लेशन झोन मध्ये. घोषांकी क्षेत्रात ओव्हरची होते ती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18.
यश आलाय बॉलिंग करण्यासाठी. 18 धावा धावफलकावरती आहे. ओ यशचा पहिला बॉल कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर बॉल थोडा टर्न घेतलाय. लेग कटरचा वापर यावेळेला होतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. यश आपण पाहू शकाल ओव्हर नंबर 3 मध्ये चांगल्या टप्प्याचा वापर इथे होतोय. बॉल तयार परत एक वेळा. व्हाईट बॉल आहे आणि फलंदाज इथे बाद झालाय. व्हाईट प्लस विकेट. नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. 19 झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला व्हाईट बॉल एक्स्ट्रा परत टीमच्या खात्यात आले होते. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा इथे धावफलकावरती आहे. 20 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. परत एकदा यश तयार. इथे चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून बॉल निघालाय. ऑन साइडला बॉल सीमारेषा पार. ऋतिकच्या बॅटमधून येतोय चौकार. लाजवाब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालाय. स्कोर झालाय 24 धावा. आक्रमण केलाय. इथे उडवण्याचा प्रयत्न. आता विकेटचं बटन. फलंदाज ऋतिकला परतावा लागेल. यश 3 बॉल काढायचे बस. शिकलो मी भाई कॉलेजला. मला माहिती नाही दारावकर. 24 धावा धावफलकावरती आहे. बॉलर परत एकदा तयार होऊन आलाय. इथे परत एक वेळा लेग स्टिक सोडलाय. बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावा टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर झाले 26 धावा धावफलकावरती आहे. थांबून टाक धारावी गावात शिकल्यावर थांबून टाक. स्वर्गीय बाळाराम पाटील. 26 धावा धावफलकावरती. महाविष्ट भाई एक दिवस ऐसा यो नाही करायचा. गुड बॉल. या वेळेला चेंज ऑफ पेस. मला मी नवीन असताना मला दम दिलता हवी. थोडा थांबून टाक. आपल्या गणपती सावी दिलता तिने शेईला. अरे भावेश मला दम देऊन द्यावा लागलाय बरा. भावेशनी त्याच्या काट्या बिट्या आल्या तर मस्ती करतो तू. आम्ही 26 धावा अजून 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. मग आम्ही फिरायला लागलो. मग हा तोच किस्सा चांगला आहे माझ्या मते. इथे देखील परत एक वेळा खराब गोलंदाजी. 28 झालेत. 28 धावा अजून 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. आम्ही एक दिवस ना फार्म हाऊस गेलो कॉलेज मध्ये नेलता रिसॉर्टला आम्हाला. मग तुमच्या लोक बाहेर गावांचं पण पोरं आलं त्यान कैसा जे कॉलेज मध्ये नाही ठिकाण आलंय बाई ते अख्खं आईलं. आणि पोरींच्या समोर सॉंग कुठला लावलंय. डाव्या हाताने साडीवर करा शॉप होऊ द्या. ते निखिल बिखिल आलेला. निखिल नाईक काय दिला. डॉट बॉल आहे का. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल. 28 झालीत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 28 धावा. बॉल तयार. शेवटचा बॉल.
इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिती, सिंगल बरोबर ओव्हरची होते इथे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. त्याला बोल 6 गोल टाक. आकाश सम्या चला 29 झालेत. ओव्हर नंबर 4 सध्या मार्गस्थ आहे. वैभव आलेले आहेत. जाबा जाबा पप्प्या चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल इथे सिंगल मिळते. सिंगल मध्ये सिंगल नंतर टीमची धावसंख्या 30 धावा. त्याला इथे आकाश रेडी राहा. गावाला नाही सँडविच इथे परत एकदा ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळते. आकाश इथं देणार बॉल. लागले रास भूक एक वंटी आडली तरी थोडं पुढे राहा ना क्षम्या नाही नाही ओपन होईल. नाही नाही एवढा तेच करायला लागेल. स्कोर झाला 31. 31 धावा. रेडी राहा. अजून 4 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31 धावा. बॉल तयार. हो चांगला बॉल आहे यावेळेला. विकेटचं पतन. बॅट्समॅन कोण? छोटू झोप नाही आली झोप तुम्ही लोक उडवतात ना. काय एवढं आमच्या झोप उडेल. बॉलिंग अटॅक भारी आहे त्यांचा. त्यांचा ना क्रिकेट आहे. ते पण आहे किशन पण तर आहे. दोन टीम आल्या एक मॅच चला 31 झालेत. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31. नवीन बॅटर सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील चांगला बॉल आहे. सिंगल मिळते 22. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 32. रावरे उडान कोण मागं बॉलावर असला मोठा जाणार आहे. या पकड आहे. हा ना 32 झाले. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. हो गया सिंगल मिळते. शेवटचा बॉल 33. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. शेवटचा बॉल लास्ट बॉल आहे 33. करावे टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. नंतर कुठली आहे? कोण करायचं राहुल स्मृती सेक्टर 10. चला राहुल स्मृती टीमचे कॅप्टन. करावे टीम. चला कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत. टॉस करा. शेवटचा बॉल 33 धावा. आपल्या नटावटे रे पंच ए बॉल दे ना मित्रा. पंच आउट आहे ना. एकही रन नाही ना. चला आउट आहे. एकही रन नाही आहे. 33 झाले 34. चला टॉस करूया. राहुल स्मृती टीम टॉस साठी. चला कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण इथे करत आहोत. अरे कॉइन कुठं आहे? कार्तिक कॉइन कुठं आहे? कॉइन कुठं आहे? चला टॉस इथे होते. एकीकडे करावे तर एकीकडे राहुल स्मृती सेक्टर 10. टॉस इथे होत आहे. करावे कॉल दिलाय. छापा आणि छापा झालाय. चला करावे टीम टॉस इथे जिंकलाय. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. शुभेच्छा. जुना बॉल टाकला का बॉक्स पॅक केलं. काय
हॅलो, 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. 24 बॉल आणि 34 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 34 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील 24 बॉल मध्ये. चेतन आणि यशवंत सलामीची जोडी. करण आलाय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल हा वाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, ओव्हरपिच टाकायचा प्रयत्न, परंतु पंचाने आमच्यापर्यंत वळलेत की हा वाईट बॉल आहे. दंडित केलाय. करणला परत टाकावा लागेल. 34 धाबाचा पल्ला या मॅच मध्ये गाठायचा आहे. बॉल तयार. परत एक वेळा इथे टॅप केलाय. ओ माय गॉड. परंतु फटकाला जवाब आहे. चेतनच्या बॅटमधून येतोय धमाका. हातातला बॉल सोडला. हॅलो, चुकीला अजिबात माफी नाही आहे. त्या चुकी झाली आहे, त्या चुकीचं तुम्हाला भूदंड भरावा लागेल. टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहे. चेतनच्या बॅटमधून चौकार आलाय. पलटवार करण्याचं दृश्य सध्या मैदानामध्ये दिसतंय. बॉल तयार. परत एक वेळा करण. हा चांगला बॉल आणि आणखीन एक वाईट बॉल. काही बोलू नाही शकत. तिला खपला. सहा धावा धावफलकावरती आहे. इथे पहा स्वप्नाने ढकललाय. सिंगल बीथे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 6 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड. फक्त 2 बॉलचा खेळ संपलाय.
7 रन स्कोर कार्ड वरती आहे. 34 धावाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. आणखी एक व्हाईट बॉल. आता स्कोर झालाय 8 रन झालेत. हा व्हाईट बॉल आलाय. 2 बॉल आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 34 धावाचा पाठलाग करायचा आहे. आणखी एक व्हाईट बॉल. इझी घेतला ना तसाच होतो. हा ना इथून पण डिफेंड होऊ शकतात. काय होणार? 9 धावा धावफलकावरती आहे. 22 मध्ये 25 करायचे आहेत. इथून देखील कमबॅक होऊ शकते. विकेट पाहिजे, एखादे विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, त्यानंतर पलटवार होईल. बॉल तयार. आणखीन एक या व्हाईट बॉल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा इथे धावफलकावरती आहे. इथे खोला टाकलाय. हा चांगला बॉल आहे. इनटू द ब्लॉक होल. ओ माय गॉड. आणखीन एक सिंगल. इतका चांगला बॉल टाकून, इतका चांगला एफर्ट्स लावून सुद्धा रन मिळते. 11 झालेत. 11 धावा. तीन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 धावा. बॉल तयार. परत एक वेळा इथे टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल घ्यायचंय, नाही मिळणार रन. हा डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल. स्कोर झाला 11. किती वाजलं रे टाइम? 1:30 वाजलं. जावाला सांग त्याला. यावेळेला इथे सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 12 धावा. शेवटचा बॉल. ए भाई तू याला बोललास का फ्राईड राईस? बिर्याणी आणेल मी. बिर्याणी तर अजिबात नाही खाणार तो. त्याला बोल भाई बिर्याणी तर नको. कार्तिक शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 12 धावा. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. बॉल तयार. परत एक वेळा इथे पहा. वॉडा सेन्सिबल क्रिकेटर, वॉडा कॅल्क्युलेटेड क्रिकेटर. ज्या पद्धतीने चेतनने ड्राईव्ह केलाय. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स हा तुमच्याकडे असायला पाहिजे. सेन्सिबल यार, कॅल्क्युलेटेड यार. ओव्हरची होती समाप्ती. स्कोर झाले 13. बिर्याणी अजिबात नको. बाकी काय पण मागव. दाल खिचडी मागव, फ्राईड राईस मागव, सँडविच मागव, सगळं चालेल. फक्त बिर्याणी नको. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 धावा. 18 बॉल 21 करायचे आहे त्या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 21 धावा. काय होतंय, काय बिघडतंय आपण पाहताय. भारतीय जनता पार्टी नेरूळ नवी मुंबई आयोजित नगरसेवक चषक 2026. रोहन आलाय. 18 बॉल 21 ची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिला बॉल कटरचा वापर. क्या बात आहे. काय पद्धतीने टर्न केला यार. लेग कटर पहा. इतका लांब टर्न होतोय. आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवला गेलाय. आता 17 मध्ये पाहिजे 21. 13 धावा धावफलकावरती आहे. इथे जास्त बाहेर. व्हाईट बॉल. स्कोर झाले 14. 17 मध्ये 19. 14 धावा. बॅटची कडा घेत सिंगल मिळते. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पोहोचलाय 15 मध्ये. 15 धावा. पान खात असतो जेव्हा बघेल तेव्हा. 34चं टार्गेट आहे. 15 झालीत. 19 पाहिजे. 16-19 स्कोर झाले 15. 16 बॉल 19 रन या मॅच मध्ये. 15 धावा.
इथे चांगला बॉल टर्न केलाय आणखीन एक डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. 15-19. 15 बॉल 19 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. पलटवार केलाय बॉलर रोहनने. नो बॉल. ओ माय गॉड. नो +1. ए चिले लाईन बघ. चला अंपायर डिसिजनचा फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. 17 धावा झालेत. 15 मध्ये करायच्या 17. 15 बॉल 17 धावा या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 17 धावा. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही माझ्या मित्रा. इथून पलटवार होऊ शकते. 15 मध्ये 17. बॉल तयार. रोहन परत एक वेळा. इथे परत एक वेळा व्हाईट बॉल. स्कोर झाला 18. 15 बॉल 16 करायचे आहेत. या धाबा तुम्हाला वाचवाव्या लागतील. अपील मध्ये उत्साह आपण पाहू शकाल. आता 14 बॉल आणि 16 धावा. स्कोर झाला 18. 14 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल वेगाने पूर्ण होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 19. 13 मध्ये करायच्या 15. 13 बॉल 15 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. 13 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. रोहन परत एक वेळा तयार. सिंगल मिळते. सिंगल बरोबर ओव्हरची होते ती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 आणि 12 मध्ये करायच्या 14 या मॅच मध्ये. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती करतोय. टीम श्रमिक नगर 11 टीम. 12 बॉल आणि 14 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. ऑनफिल्ड अंपायर थोडं वॉर्न करत राहा विनंती करतोय. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. बॉलर कोण आहे बॉलर? डे नाईट करताय. इथे 12 बॉल 14 धावा. लेग स्टिक सोडलाय. पंचाने हात समांतर केलेले आहेत. आता 12 मध्ये पाहिजे 13. पहिला बॉल व्हाईट बॉल फेकलाय. 12 बॉल आणि 13 धावा. ओहो फटका चांगला होता. उडवण्याचा प्रयत्न. परत एक वेळा नो बॉल. नो +1. आता 12 मध्ये 11. दुष्काळामध्ये 13वा महिना. आधीच कर्जबाजारी आहे. 12 बॉल आणि 11 धावा. पुढच्या वेळेस 2 टीम रेडी राहा. जिकल तो शालन. 12 बॉल आणि 11 रन या मॅच मध्ये. हा व्हाईट बॉल आलाय. आता 12-10. 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला टीम करावे. टीम तुमचा निर्णय लवकर कळवा. करावे टीमने टॉस इथे जिंकलाय. निर्णय कळवायचाय.
बॉलिंग करण्यासाठी न घेतलाय. चला 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अरे ग्रामीण आहे, तुला माहिती नाही आता अजून रास टाइम लागतो आता तू बघ. कधी मॅच होईल आता पैसे काय ती लास्टची कला नाही चालवली ती दोन्ही टीम होते ना ते शेवटची मॅच ना पहिली मॅच होती ना दोन्ही टीम होत्या. चला 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. इथे देखील व्हाईट बॉल, आणखीन एक खराब गोलंदाजी. 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह केलाय, गॅप मधून बॉलला काढलाय. चेतनच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड चौकार येतोय. नगरसेवक चषक आणखीन एक चौकार. 11 बॉल आणि 5 रन. अकरा बॉल मध्ये 5 धावा इथे सिंगल बी इथे. तीन धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 3 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. टॅप करायचा प्रयत्न आणि विकेटचं बटन. फलंदाज बाद. मॅच मध्ये चला 9 बॉल आणि 3 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 9 बॉलचा की ते शिल्लक आहे आणि 3 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. माझा मित्र योगेश यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. आपलंही स्वागत आहे. इथे देखील व्हाईट बॉल. आता 2 धावा या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 2 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सिंगल इथे मिळते. सामना बरोबरी सुटलाय. 8 मध्ये 1 पाहिजे. 8 बॉल 1 रनची आवश्यकता आणि हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम 48 सीउड्स 48. अभिनंदन. या मॅच मध्ये विजेतेपद तुम्ही प्राप्त केलेले आहात आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे ज्या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये केलेला आहे